हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द परिवर्तन लर्निंग सेंटर. माय नेम इज SP सर. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी मला मेसेजेस केलता आणि त्याच्यामध्ये विचारलं होतं की सर MST CT 2023 साठी कोणता ग्रुप ले, यानी की कोणता ग्रुप आम्ही घ्यावं, PCM घ्यावं का PCB घ्यावं. आणि भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे की या ठिकाणी ठीक आहे सर PCM मला वाटतंय की करावं, पण वाटतं की PCMB पण देऊन टाकावं एक्झाम. ओके, तर विद्यार्थ्यांना कन्फ्युजन वाले की PCM ग्रुप बेस्ट राहील का PCB बेस्ट राहील का, ज्या विद्यार्थ्यांचं मॅथ आणि बायोलॉजी आहे त्यांच्यासाठी PCMB ग्रुप हा बेस्ट राहील. जेव्हा ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी भरायचा असेल, आणखीन या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झाले नाहीत, जेव्हा या ठिकाणी सुरू होतील लगेच या ठिकाणी व्हिडिओ आपल्या परिवर्तन लर्निंग सेंटर या तुमच्या आवडत्या चॅनलवर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात अगोदर व्हिडिओ टाकला जाईल. ओके, त्याच्याबद्दल तुम्ही या ठिकाणी काळजी करू नका. पण या ठिकाणी आता सध्या टेन्शन आलंय की सर PCM ग्रुप घ्यावं, PCB घ्यावं का PCMB घ्यावं, तर कन्फ्युजन होत आहे. तर हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आहे. याच्यामध्ये या ठिकाणी बघा, आता ज्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन व्हालंय की कोणता ग्रुप बेस्ट असेल, तर बघा ज्यांचं मॅथ आहे आणि बायोलॉजी नाही त्यांच्यासाठी एकच ग्रुप आहे PCM. ज्यांचं मॅथ आहे बायोलॉजी नाही त्यांच्यासाठी एकच ग्रुप आहे PCM, त्यांचा प्रश्न मिटला. पण ज्यांचं मॅथ आहे आणि बायो पण आहे, ओके, तर त्यांच्यासाठी या ठिकाणी प्रॉब्लेम आहे की सर PCM घ्यावं का PCB घ्यावं, किंवा ज्यांचं फक्त बायोलॉजी आहे मॅथ नाही क्रॉप सायन्स वगैरे असेल तर त्यांच्यासाठी एकच ग्रुप आहे, दॅट इज द PCB ग्रुप. ओके, पण ज्यांचं मॅथ बी आहे बायो बी आहे तर त्यांच्यासाठी या ठिकाणी PCM घ्यावं, PCB घ्यावं का PCMB घ्यावं. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना खरंच इंजिनिअरिंग करायचंय, इंजिनिअरिंग हे त्यांचं पॅशन आहे, बरोबर आहे, इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचंय, तर अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी PCM ग्रुप घ्यायचा आहे, इथे लक्षामध्ये. आणि ज्यांना या ठिकाणी बघा, ज्यांना इंजिनिअरिंग करायची आहे त्यांनी PCM घ्यायचं आहे. आणि ज्यांना या ठिकाणी BSc ॲग्री, त्याच्यानंतर या ठिकाणी B फार्मसी, ओके, बॅचलर ऑफ फार्मसी म्हणतो आपण त्याला, तर ज्या विद्यार्थ्यांना हे करायचं आहे त्यांनी PCB ग्रुप घ्यायचा आहे. आता कन्फ्युजन असं आहे की सर PCMB घेतलं तर काय होईल. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्ही PCMB घेतलं तर काहीच होणार नाही, बरोबर आहे. याच्यामध्ये तुम्हाला PCM ची पण परीक्षा देता येणार आहे आणि PCB ची पण परीक्षा देता येणार आहे. ओके, मग एखाद्या वेळेस समजा नंतर तुम्हाला स्टार्टिंगला इंजिनिअरिंग करायचं होतं पण तुमचं मन बदललं की आता इंजिनिअरिंग नको, आपण या ठिकाणी B फार्मसी करायला हवं. ओके, मुलींमध्ये या ठिकाणी बघा निर्णय बदलतात, अगोदर वाटतं त्यांना इंजिनिअरिंग करावी, नंतर घरचे म्हणतात इंजिनिअरिंग नको, इंजिनिअरिंगला वगैरे स्कोप वगैरे नाही, बरोबर आहे. आता प्रत्येकाचं या ठिकाणी एक वेगळं म्हणणं आहे, बरोबर आहे. कोणाकोणाला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करायची असते, मग त्यांचं फिक्स आहे PCM ग्रुप इंजिनिअरिंग, कारण की त्यांना माहित आहे कम्प्युटर इंजिनिअरिंगला, IT ला, CS ला किती डिमांड आहे, येथे लक्षामध्ये. ओके, चला ठीक आहे. तर मग ज्या विद्यार्थ्यांना ओके वाटतंय की इंजिनिअरिंग मध्ये या ठिकाणी जर महाराष्ट्रातल्या टॉप 10 कॉलेजेसला ॲडमिशन मिळत असेल तरच या ठिकाणी इंजिनिअरिंग करावी, आणि त्याच्यानंतर जर समजा ॲडमिशन भेटलं नाही तर आपण B फार्मसी करूया. तर असे विद्यार्थी ओके, तर ते विद्यार्थी या ठिकाणी PCMB ग्रुपमधून परीक्षा देऊ शकतात. PCM मधून परीक्षा द्या आणि PCB मधून. PCMB ग्रुपचा अर्थ काय होतो तुम्हाला सॉरी, PCM ची पण परीक्षा देता येते आणि PCB ची पण तुम्हाला परीक्षा देता येते. तुम्हाला इंजिनिअरिंग पण करता येतं, तुम्हाला B फार्मसी किंवा ॲग्री पण करता येतं, ही तुमच्यावर आहे, तुमची चॉईस या ठिकाणी आहे. ओके, आता भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचं आहे, मागच्या 10 वर्षापासून मी बघालो की PCMB मधून परीक्षा देतात, बरोबर आहे, आणि त्यांना जर समजा टॉप 10 कॉलेजेसमध्ये इंजिनिअरिंगचे ॲडमिशन भेटलं नाही तर नंतर ते या ठिकाणी B फार्मसी करतात, बरोबर आहे. ओके, तर हा PCMBचा जो पर्याय आहे हा उत्तम आहे. पण याचा एक ड्रॉबॅक आहे विद्यार्थी मित्रांनो. काय ड्रॉबॅक आहे, जर PCMB तुम्ही जर ग्रुप घेतला तर तुम्हाला या ठिकाणी चारही पण विषयाचा अभ्यास करावा लागेल. ओके, आणि तुम्हाला माहिती आहे आपली CET MST CET 2023 एक्झाम जी आहे ती कधीपासून स्टार्ट होणार आहे, 9 मे पासून स्टार्ट होणार आहे. जवळपास 2 महिने या ठिकाणी बाकी आहेत, बरोबर आहे. येथे लक्षामध्ये, तुम्ही जर हा व्हिडिओ उशिरा बघत असाल तर या ठिकाणी फक्त तुमच्याकडे काहीच दिवस बाकी आहेत, बरोबर आहे. मग 4 विषयाचा अभ्यास करणं हे तुम्हाला मॅनेज करता आलं पाहिजे. तुम्हाला जमतंय का, तुमचा ऑलरेडी तसा अभ्यास झालाय का, तर हे सगळा विचार करून तुम्ही या ठिकाणी PCMB ग्रुप घ्या. इथे लक्षामध्ये, नाहीतर फोकस करा. PCM करायचं तर मग PCM, मग होऊन जाऊ द्या, काय व्हायचं ते व्हायचं.
बरोबर आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ दणदणीत अभ्यास करायचा, खणखणीत स्कोर आणायचा आणि मस्तपैकी एखाद्या चांगल्या महाराष्ट्रामधल्या टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये या ठिकाणी प्रवेश मिळवायचा किंवा महाराष्ट्रातल्या टॉप 5 इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये या ठिकाणी प्रवेश मिळवायचा आणि या ठिकाणी तुम्हाला CS करायचं असेल तर CS करून या ठिकाणी तुम्ही इंजिनियर होऊ शकता. येते लक्षामध्ये. किंवा ज्यांचं एकदम दणदणीत आहे, नाही सर PCBच करायचं आहे आणि महाराष्ट्रातल्या टॉप 5 बी फार्मसी कॉलेजेसमध्ये मला ॲडमिशन मिळवायचं, ते बी गव्हर्नमेंट बी फार्मसी कॉलेजेसमध्ये. येते लक्षामध्ये. तर त्या विद्यार्थ्यांनी PCBच घ्या. येते लक्षामध्ये. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक खुशखबर आहे, अशी आहे की या ठिकाणी MST CET 2023च्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही या ठिकाणी मराठीमधून विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी संघर्ष बॅच या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. ही बॅच या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 10 मार्च पासून सुरुवात होणार आहे. बघा, संघर्ष बॅच जी आहे ती 10 मार्च पासून सुरुवात होणार आहे आपल्या परिवर्तन लर्निंग सेंटर या YouTube चॅनलवर. येते लक्षामध्ये. ओके, तर जे विद्यार्थी खरंच MST CET ॲस्पिरंट आहेत, ज्यांना खरंच या ठिकाणी PCM ग्रुप घेऊन किंवा PCB ग्रुप घेऊन किंवा PCMB ग्रुप घेऊन ओके या ठिकाणी MST CET मध्ये काही ना काही जलवा करून दाखवायचा आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी संघर्ष बॅचला नक्की जॉईन करा. या बॅच मध्ये लाईव्ह लेक्चर्स असणार आहेत, DPBs असणार आहेत, डाऊट सॉल्विंग असणार आहेत, अनलिमिटेड MCQ या ठिकाणी कव्हर अप केले जाणार आहेत, ऑल PYQ चे MCQ जे आहेत ते या ठिकाणी कव्हर अप केले जाणार आहेत आणि 100% रिझल्ट ओरिएंटेड ही बॅच असणार आहे. येते लक्षामध्ये. कारण की जीवनामध्ये संघर्ष जितका जास्त असेल, सक्सेस या ठिकाणी तितकंच विद्यार्थी मित्रांनो तगडा असेल, तितकंच जबरदस्त सक्सेस असेल. त्याच्यामुळे या ठिकाणी संघर्ष बॅचला तुम्ही नक्कीच जॉईन करा. ओके, आपल्याला या ठिकाणी बायोलॉजीला शिकवण्यासाठी आहेत निखिल सर. ओके, आणि त्याच्यानंतर फिजिक्स ओके शिकवण्यासाठी आहेत SP सर. ओके, तर टेन्शन घेऊ नका. यस, संघर्ष बॅच जॉईन करा. काही जरी समजा डाऊट असेल संघर्ष बॅच विषयी कमेंट बॉक्समध्ये तसं मला कळवा. ओके, प्रत्येकाला मी रिप्लाय देईल. आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आणखीन तुम्हाला PCM PCB विषयी किंवा PCMB विषयी काही जरी समजा तुमच्या मनामध्ये डाऊट किंवा कन्फ्युजन असेल तर कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी कळवा. प्रत्येकाला मी 100% रिप्लाय देईल. ओके, चला ठीक आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.